जय मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पेसा शिक्षक भरती संदर्भात जी काही अपडेट आहे तर ती अपडेट आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत सध्या घेऊन येत असतो। तर आजच्या घडीला महत्त्वाची या ठिकाणी जिल्हा परिषद पालघर नंतर जी काही पुढील जिल्हा परिषद आहे तर ती जिल्हा परिषदमध्ये धुळे जिल्हा परिषदचं जे काही सध्या बघा या ठिकाणी आक्षेपांती जे काही पात्र असलेले उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात बघा जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे। तर त्या संदर्भात बघा जी काही यादी आहे तर ती यादी देखील आपण बघणार आहोत। नेमके किती उमेदवार त्या ठिकाणी पात्र झालेले आहे, कोणकोणते वर्गासाठी पात्र झाले तर ते संपूर्ण डिटेल्स आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर चला तर मग सुरुवात करूया। तर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी जिल्हा परिषद धुळे अंतर्गत जी काही पेसा पदभरती संदर्भात जी मानधन तत्वावरती नियुक्ती आदेश देण्यासंदर्भात दुसरी जी काही यादी आहे तर ती यादी सध्या बघा प्रकाशित झाली होती। मग त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना आक्षेप जो आहे तर तो आक्षेप मागवलेला होता। त्याच्यामध्ये ज्या काही त्रुट्या असेल त्या त्रुट्या ज्या उमेदवारांनी पूर्ण केल्या असेल तर त्या उमेदवारांचं त्या ठिकाणी बघा त्रुटी पूर्ण झाल्यानंतर जे काही पात्र झालेले उमेदवार आहे तर त्यांना पुढील प्रक्रिया म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात DV साठी या ठिकाणी मुदत जी काही देऊन सध्या बघा बोलवण्यात या ठिकाणी आलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये हे जे पत्र आहे तर ते 28/4/2025ला इश्यू करण्यात आलं होतं। इथं जे काही सध्या बघा धुळे जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील टेट 2022 दिलेली जी काही परीक्षा आहे ते परीक्षेतील जे स्थानिक आदिवासी उमेदवार आहे तर त्यांना हे सध्या पत्र आहे तर ते इश्यू करण्यात आलं आहे। याच्यामध्ये विषय जो आहे तर तो विषय सांगितल्याप्रमाणे अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील या ठिकाणी शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने टेट 2022 चाचणी दिलेल्या स्थानिक आदिवासी ST पेसा क्षेत्र भरती कागदपत्र तपासणी दिनांक 18/3/2025 आक्षेपानंतरची पात्र यादीतील उमेदवारांना मूळ कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत अशा पद्धतीने विषय इथं घेण्यात आला आहे। म्हणजे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते सध्या बघा इथं होणार आहे। तर ह्या अनुषंगाने संपूर्ण जे काही मागच्या वेळेला सध्या बघा 12/8/2023 रोजी जे काही पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलं होतं टेट 2022ची जी चाचणी परीक्षा दिलेली स्थानिक उमेदवार होते तर त्या उमेदवारांना संपूर्ण जे काही आक्षेप होता म्हणजे 18/3/2025ला सध्या बघा त्या ठिकाणी आक्षेप जो आहे तर तो आक्षेपानंतर सोबत जी यादी आहे तर ती यादी सध्या बघा या ठिकाणी प्रकाशित झाली। आता ह्याच्यामध्ये टोटल जर उमेदवार जर बघितले तर त्या अनुषंगाने इथं बघा लिस्ट देखील आहे तर ती लिस्ट देखील आपण पुढे बघणार आहोत। तर ह्या अंती बघा इथं जे काही सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जे टाइम टेबल आहे तर तो इथं देण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे 1 ते 57 एवढे जे उमेदवार आहे तर उमेदवार सध्या बघा इथं पात्र झालेले आहे आणि जे पात्र झालेले उमेदवार आहे त्यांना मूळ कागदपत्रासंदर्भात या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहे। आता जी दिनांक आहे तर ती 6/5/2025 म्हणजे उद्याच्या दिवसाला सकाळी 11 वाजता कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद धुळे या ठिकाणी सध्या बघा उपस्थित राहायचं आहे। मग उपस्थित त्या ठिकाणी राहिल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट आणि नेमकं काय घेऊन जायचं आहे तर त्यासाठी या ठिकाणी बघा संबंधित जे काही उमेदवार असेल म्हणजे ह्याच्यामध्ये जे 57 उमेदवारांची लिस्ट आहे ती लिस्ट देखील तुम्हाला दाखवतो। तर त्या उमेदवारांनी मूळ कागदपत्र तपासणीसाठी विहित नमुन्यातील तपासणी सूची, आता ही तपासणी सूची देखील तुम्हाला पुढे दाखवतो, ती तुम्हाला प्रिंट करून घ्यायची आहे बरोबर। त्यानंतर बघा प्रमाणपत्र जे आहे तर ते देखील लागणार आहे। त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र हे देखील तुम्हाला लागणार आहे। तर हे तिघे डॉक्युमेंट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता, तुम्ही प्रिंट करून घ्यायची आहे तर ते तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल होईल, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली। तर हे 3 डॉक्युमेंट, त्यानंतर बघा पासपोर्ट साईज 1 फोटो लागेल आणि सर्व मूळ कागदपत्र प्रमाणपत्र जे आहे तर त्यांचं तुम्हाला त्या ठिकाणी झेरॉक्स सेट सध्या बघा लागणार आहे। तसंच तुमचं शैक्षणिक कागदपत्रामध्ये तसेच नावात जर बदल असेल तर त्यासाठी तुमच्याकडे राजपत्र ह्या ठिकाणी बघा लागणार आहे आणि संपूर्ण जे काही नियोजनाप्रमाणे जे काही उपस्थित आहे तर ते उपस्थित तुम्हाला इथं बघा सर्व घेऊन राहायचं आहे उद्याच्या दिवसाला 6/5/2025ला बरोबर। तर आता जे काही 1 ते 57 उमेदवारांची जी यादी आहे तर ती यादी देखील तुम्हाला ह्या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आली आहे। तर जे काही डॉक्युमेंट इथं वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे सध्या इथं बघा लहान कुटुंबाचं जो काही प्रतिज्ञापत्र आहे तर त्याचा इथं नमुना देखील देण्यात आला आहे। तर हा तुम्ही प्रिंट करून घ्यायचा आहे बरोबर आणि ह्याच्यामध्ये नाव असेल, तुमचा पत्ता असेल, तालुका असेल ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं ह्यात असलेली मुलांची जी काही संख्या आहे तर ती नमूद करायची बरोबर, सिग्नेचर अशा पद्धतीने हे भरून घ्यायचं आहे। आधी ह्याची तुम्ही प्रिंट करून घ्या। त्यानंतर या ठिकाणी
ठिकाणी प्रमाणपत्र देखील देण्यात आले, हे देखील तुम्ही प्रिंट करा। ह्याच्यामध्ये तुमचं नाव, पत्ता, तालुका, बरोबर, तर हे तुम्हाला त्या ठिकाणी प्रमाणपत्र आहे तर ते तुम्हाला तिथं भरून द्यायला पडेल, ह्याची देखील तुम्ही एक प्रिंट करून घ्या, बरोबर। त्यानंतर पुढचं जे आहे तर ते आहे ह्या ठिकाणी विकल्पाचा नमुना देण्यात आला आहे, म्हणजे जे काही तुमची या ठिकाणी नियुक्ती होणार आहे मानधन तत्वावरती, तर त्या अनुषंगाने इथं विकल्पाचा नमुना देण्यात आला आहे। त्या अनुषंगाने हे देखील तुम्ही प्रिंट करा। ह्याच्यामध्ये तुमचं नाव वगैरे जे असेल तर ते रिक्त जागा सध्या बघा भरून घ्यायची आहे। मग ह्याच्यामध्ये भरून घेतल्यानंतर तुमचं या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स असेल, बरोबर, माहिती असेल, स्थळ असेल तर हे भरून सिग्नेचर करून हे देखील तुम्हाला सोबत द्यायचं आहे। त्यानंतर इथं बघा सर्वात महत्त्वाचं जे काही तपासणीसाठी पेसा क्षेत्रातील जे उमेदवार आहे तर त्यांची अंतिम जी पात्र यादी आहे तर ती देखील इथं घोषित झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये जो काही सध्या बघा टेस्ट स्कोअरनुसार या ठिकाणी यादी जाहीर झालेली आहे। त्यानंतर जे आरक्षण किंवा विषय होता तर त्या विषयानुसार देखील यादी इथं देण्यात आली आहे। तर ह्या यादीमध्ये तुमचं नाव जे असेल तर ते नाव एकदा बघा चेक करून घ्यायचं आहे, व्यवस्थित नाव असेल तर तुम्ही उद्याच्या दिवसाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात या ठिकाणी बघा जायचं आहे। तर ह्याच्यामध्ये एकूण 57 उमेदवारांचं जे काही नाव आहे तर ते नाव इथं देण्यात आलं आहे। लास्ट उमेदवार जो आहे तर तो 57 नंबरचा या ठिकाणी आपल्याला दिसतोय। तर हे जे असेल तर हे तुम्ही संपूर्ण व्यवस्थित बघून घ्या। ह्याच्यामध्ये निवडी संदर्भात जर गट बघितला आपण तर निवडी संदर्भात जो गट असेल तो देखील इथं बघा देण्यात आला आहे तुमचा, तुम्ही पात्र आहेत त्या अनुषंगाने देखील आहे संपूर्ण डॉक्युमेंट्स। त्यानंतर इथं शेरामध्ये देखील तुम्ही बघून घ्यायचं आहे की जी शेरा आहे तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने देखील शेरे इथं बघा देण्यात आलेले आहे। आता इथं TET प्रतिबंधित यादीत नाव आणि सीटेट परीक्षा उत्तीर्ण, बरोबर इथं अशा पद्धतीने असे इथं शेरे देखील देण्यात आले आहे। तर हे देखील सविस्तर बघा व्यवस्थित बघून घ्या आणि त्या अनुषंगाने संबंधित जी काही डेट आहे उद्याची तर त्या उद्याच्या डेटमध्ये तुम्ही बघा हजर राहा। पण या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही आजच तयारी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला उद्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर तुमच्या काही अजून कमेंट असतील तर ते कमेंट तुम्ही करू शकता, त्याच्यावरती योग्य तो तुम्हाला रिप्लाय देऊ। तर इथं डॉक्युमेंट जे होते तर ते डॉक्युमेंट अजून एकदा सांगतो, जे काही सध्या बघा तपासणी सूची हे एक लागणार आहे, त्यानंतर प्रमाणपत्र हे एक लागणार आहे आणि लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, हे जे 3 डॉक्युमेंट आहे तर हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही PDF सध्या बघा अपलोड करतो, तेथे तुम्हाला मिळून जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊन जा। त्यानंतर तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट असेल त्यांचा झेरॉक्स प्रत असेल तर ती देखील तुम्हाला लागणार आहे आणि मूळ कागदपत्र देखील त्या ठिकाणी दाखवण्यासाठी लागणार आहे। तर एवढे तुम्ही सध्या तयारी करून ठेवा आणि उद्याच्या दिवसाला म्हणजे 6/5/2025ला 11 वाजता संबंधित जे काही 1 ते 57 उमेदवार आहे तर त्या उमेदवारांनी सध्या बघा उपस्थित राहायचं आहे। तर ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। तुमच्या काही कमेंट असतील नक्की कमेंट करा। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।